हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आत्ताचा व्लॉग दुपारपासून चालू केलेला आहे. दुपारपासून म्हणजे सॉरी इव्हनिंगपासून चालू केलेला आहे. संध्याकाळ झालेली आहे. 5-5:30 वाजलेत आणि तोंड आले एकदम जिभीलच. त्याच्यामुळे ना मला बोलताना त्रास होतोय. त्यामुळे एखाद्या वेळेस शब्द जर इकडे तिकडे झाले तर समजून घ्या प्लीज, कारण की अजिबात बोलता येत नाहीये. जिभीच्या शेंड्यालाच तोंड आले. एक पार्सल आलेलं आहे माझं, तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते, शेअर करते तुमच्याबरोबर पण की कसं आहे ते. युजफुल तर आहेच. खूप दिवसापासून इच्छा होती माझी की ते घ्यावं म्हणून, तर तुम्ही बघत राहा. फ्रेंड्स, मी एक पार्सल मागवलं होतं. पार्सल म्हणजे काहीतरी मेकअप करायला वगैरे काहीतरी असावं. माझ्याकडे नव्हतंच ते, त्याच्यामुळे मी मागवले शार्वीसाठी, माझ्यासाठी. कारण की शार्वीच्या स्कूलमध्ये पण प्रोग्राम्स असतात, तर थोडेफार, जास्त नाही यूज करत, पण थोडेफार प्रोडक्ट्स असतात. ब्लश म्हणा, नाहीतर पावडर म्हणा, असं पण हाताने वगैरे, नाहीतर आपल्याकडे असते ते पावडर लावायचं, त्याने वगैरे लावतो, तर ते व्यवस्थित बसत नाही, एकदम फुटल्यासारखा चेहरा वाटतो. म्हणून मी ब्रश ऑर्डर केले की म्हणजे मला तर होतीलच, पण शार्वीला काही प्रोग्राम वगैरे असतील तर थोडेफार यूज करता येतील. तर नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करते मी, कारण की आता जस्ट आले हे बघा. खोललेलं पण नाही मी अजिबात, तुमच्यासमोरच खोलते हे बघा. जस्ट आत्ता आले, म्हटलं करावं तुमच्याशी शेअर कसं आहे प्रोडक्ट वगैरे काय. आपण ह्याला खोलूया. माझ्याकडे काय स्टँड वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे मला उसुशी, नंतर ब्लँकेट, पावडरचा डबा वगैरे घेऊन सेट करावा लागला आहे मोबाईल. त्याच्यामुळे दिसते का नाही व्यवस्थित काय माहिती, पण इथला पसारा आहे ना प्लीज इग्नोर करा, कारण की लहान मुलं असतात, खेळणी घेतात, बाहेर काढतात, त्याच्यामुळे ना एवढा पसारा दिसणारच. तर सॉरी तुम्हाला जर खराब वाटत असेल तर. त्याचीला पण धार नाही आहे बघा. हे बघा फ्रेंड्स, हे मागवलं होतं मी, तुम्हाला खोलून दाखवते. हे बघा, बाबा पॅक तर असे करून देतात ना की ह्याच्यात सोनंच असणार आहे, सोनं सुद्धा खोलू शकणार नाहीत. चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. हे बघा, मी ब्रश मागवले होते छोटे छोटे. थँक्यू. कार्ड पण दिलेलं आहे त्यांनी. आणि ह्याच्यामध्ये असा पाऊच भेटलेला आहे. हे बघा, असा पाऊच भेटलेला आहे. ह्या पाऊचमध्ये त्यांनी हे ब्रश दिलेले आहेत. मी छोटासा मागवलेला आहे, कारण की मला जास्त मोठा नको होता, कारण की मी रेग्युलर घरीच यूज करणार होते ना, त्याच्यामुळे आम्हाला दोघींना बस झाला एवढा, त्यामुळे छोटासा प्रोडक्ट मी मागवलेला आहे. ओपन करूया आपण. हे बघा, बापरे किती काय आले. हे बघा, पडते हातातून खाली, काय करणार. मला तर माहिती पण नाही कुठे काय लावायचं असतं. तुम्हाला जर माहिती असेल, तुम्ही यूज केला असेल तर नक्कीच कमेंट करून मला नक्की सांगा. सॉरी लेट झाला आज खूप, काही दाखवू शकले नाही, पण हे प्रोडक्ट दाखवते. कशासाठी आहे काय आहे ते मला माहिती नाही आहे. हे बघा, असे मोठे मोठे 4 ब्रश दिलेले आहेत. असे कशासाठी यूज करतात तुम्ही विचारणार असाल ना मला, प्लीज नक्कीच विचारू नका, कारण की मला काहीच माहिती नाही आहे. मेकअपचं मला काहीसुद्धा माहीत नाही आहे, त्याच्यामुळे ना मला थोडंफार जेवढं बेसिक मेकअप येतो तेवढंच मी करते, जास्त काही नाही. आणि त्याच्यानंतर एक छोटे छोटे ब्रश भेटलेले आहेत. हे बघा, हे असे दिसत आहेत. शार्वी उठते नाही तर आत्तापासूनच सुरुवात झाली असती मेकअप करायची. छान आहेत, मस्त आहेत. छोटेशी आपले कसं यूज करतात ते माहिती नाही, पण आपलं इट्स ओके. आपण भरूया ह्याच्यामध्ये. थँक्यू.
मेशो इतका छान पाऊच द्याला, कारण की मी हे यूज करणार आहे पाऊच. थँक्यू सो मच. छान प्रोडक्ट आहे हे बघा. कोणाला घ्यायचं असेल तर छोटंसं छान आहे हे बघा. आजचा व्लॉग सकाळी सकाळी शूट करू शकले नाही, कारण की रोज तुम्हाला काय दाखवायचं, रोज तेच भाजी चपाती. नंतर शौर्य चालला स्कूलला, शार्वी चालली स्कूलला, हे बघून बघून तुम्ही पण कंटाळाल. म्हणून जास्त काही मी शूट केलं, जास्त काही म्हणजे काहीच शूट केलं नाही आहे, कारण की तुम्ही कंटाळाल म्हणून ना. आता शार्वी झोपलेली आहे, तिला उठवते, कारण की 5:30 वाजलेत आता. सॉरी, सूरज तोंडात आला होता. माझं भावाचं नाव सूरज आहे, तर ऑब्विसली सूरज, आज सूरजच तोंडात काय येतोय काय माहिती. शौर्य येईल आता, आणि आल्यानंतर गोंधळ दोघांचा. त्याच्यानंतर त्याला ट्युशनला पण जायचं आहे 7 वाजता. 6:15 वाजेपर्यंत 6:30 वाजेपर्यंत तो येतो. नंतर ट्युशनला जातो, ट्युशनवरून येतो 9 9:15 वाजेपर्यंत येतो. तो कंटाळून जातो, खूप खूप म्हणजे खूप कंटाळतो तो. म्हणजे तो बेडवर झोपला ना, त्याला एवढी छान झोप लागत असेल ना, दिवसभर पूर्ण बिझी. पण मुलं बिझी पाहिजेत असं मला वाटतं, की म्हणजे पूर्ण डे ते बिझी पाहिजेत. काही ना काही ॲक्टिव्हिटी त्यांच्यापाशी असावी, की म्हणजे काही ना काही करत. मोकळा वेळ भेटला म्हणजे मोकळा टाईम भेटला ना, मुलांच्या डोक्यात काही ते काही वेगळी करामती करत असतात. जर मोकळा वेळ भेटला तर हे तोड ते तोड, किंवा हे भांडण कर ते भांडण कर, कुठं काय कर कुठं काय कर, घरात सगळं चालूच असतं काही ना काहीतरी. तर असू द्यात, तुमच्या पण घरात मुलं असतील, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात, त्याच्यामुळे आपण काही बोलू शकत नाही आहे. सो तुमचा कसा आहे दिवस, कसं चालले, काय चालले, नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, जर कमेंट बॉक्स ओपन असेल तर. आणि प्लीज ज्या दिवशी कमेंट बॉक्स ओपन असतील त्या दिवशी नक्कीच कमेंट करा. छान वाटेल मला, म्हणजे तुमचा रिस्पॉन्स आला की बाबा कसा वाटतो व्हिडिओ, कसा नाही, चांगलं करतेस का की खराब करतेस, आणि नक्की सांगा. आणि अजून काय बोलणार मी, आता संध्याकाळची तयारी सुरू करायची. रोजचा विषय भाजी काय करू, तुमचा पण असतो का, नक्की सांगा की भाजी काय करू. माझा पण तोच विषय की भाजी काय करू. खूप डोकं चालवावं लागतं बाबा, लेडीज आपण खूप हुशार आहोत त्या मानाने, कारण की ना रोज भाजी काय करू हा प्रश्न आपण जर आपल्या नवऱ्याला विचारला ना, तर नवरा म्हणतो काय पण कर, काय पण काय असतं तेच समजत नाही मला, काय पण भाजी कशी करायची ते. जाऊ देत, आज भरपूर गप्पा मारल्यात तुमच्याबरोबर. तुम्ही म्हणाल आज ही बाड 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 का चालू केली काय माहिती, कारण की व्लॉगसाठी काही सुद्धा नाही आहे. मी तुमच्याशी गप्पा मारते, लाईव्ह काही घेऊ शकत नाही आहे तुमच्याबरोबर, कारण की 50 सबस्क्रायबर आपले झालेले नाहीत. जेव्हा 50 सबस्क्रायबर आपले होतील तेव्हा नक्कीच आपण लाईव्ह येऊ, तुमच्याशी समोरासमोर गप्पा मारू. तोपर्यंत आपण व्हिडिओ थ्रू बोलूया. व्हिडिओ थ्रू मी बोलते तुमच्याशी, तुम्ही कमेंट थ्रू माझ्याशी गप्पा मारा. आणि अजून काय बोलणार होते, पॉईंट्स लिहून ठेवायला पाहिजे होते मला, पण बघूया नेक्स्ट टाइम. चला आपण भेटूया थोड्या वेळानंतर, बाय. हे बघा शार्वी करते मेकअप. तिला तिच्या पप्पांनी फ्राईज आणून दिलेत, पण ते फ्राईज पेक्षा तिला मेकअप इम्पॉर्टंट आहे ना शार्वी, हो ना. मेकअप करते, फ्राईज नाही खायचं. कधी खाणार, मग खा ना बच्चू, अगोदर खाऊन घे मग नंतर मेकअप कर. शार्वी हे बघा कशी मेकअप करते, कसं कळतंय की कुठल्या गोष्टी कुठे लावायच्या असतात. बघा शौर्य आलाय स्कूलमधून. शौर्यला पण पप्पाने फ्राईज आणले होते, त्याने तर पटकीने खाऊन पण टाकले. कसे आहेत फ्राईज, आज काय हॅपी चिल्ड्रन्स डे बोल सगळ्यांना, लहान मुलांना, सर्व लहान मुलांना हॅपी चिल्ड्रन्स डे. तुम्ही कसं सेलिब्रेट केलं सांगा आम्हाला. बाय बाय. करते मेकअप करते बाबूचा, छान कर मेकअप, छान कर. ओके, मी तिथं जेवण बनवते आणि शार्वी इथं तिच्या बाबूचा मेकअप करते है ना शार्वी. करा मग मेकअप, चला. चला गुड नाईट बोला सर्वांना आता.
गुड नाईट. शुभरात्री बोला. श्री स्वामी समर्थ. आपण भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये.